स्पेशली फिमेल्स सोमारचो उपवास धरता खंयच्या कारणां खातीर हेजो कारण कितें उपवास धरपाचें? उपास आता ते इंटरमिट फास्टिंग सुरू जाला मरे. आमचे कन्सेप्ट आमच्या कडसूनच गेला तो. आता एकादशीचो उपवास जो आसा तो ऍक्च्युली नवमीक स्टार्ट जाता. नवमीक तू फलाहारी असो रावंक जाय कमी खावन, कळ्ळें. दशमीक फूल डे उपास सांगलेलो आसा, तू फक्त उदकाचेर राव. आणि एकादशीक फूल डे उपास करून साधारण द्वादशीच्या फातोडे तो उपास सोडपाचो. येयलें लक्षांत. सो साधारण 2 दीस म्हणजे 48 आवर्स तू फक्त उदकाचेर रावला. हे इंटरमिट फास्टिंग आमच्या एकादशीन पयलीं पासूनच सांगलेलें आसा. आणि उपास आमी जो म्हणटा तो शब्दच म्हणजे कितें, उपवास. म्हणजे लागीं, वास म्हणजे रावप. लागीं रावप. कोणाच्या लागीं रावप? उपवास, देवाच्या लागीं रावप. याचो अर्थ तू उपाशी राव आणि कांयच खावं नाका अशें न्हू. खरें कारण कितें तर तू देवाच्या लागीं रावन तू इतको त्या ध्यानान वचोंक जावो की तुका तान भूक हरपली. खबर ना म्हाका आतां तान आनी भूक म्हणजे कितें. म्हणजे भक्तीन सारको विघ्न जावपाक जाय. आणि मागीर तुका तान म्हणजे कितें, भूक म्हणजे कितें हें खबरूच ना. 2-2, 3-3 दीस तू थंयच बसलेलो आसा ध्यानस्थ. उठल्या उपरांत तुका अरे भूक लागली मरे अशें जाता जेन्ना, तेका खरो उपवास म्हणटा. साबुदाण्याची खिचडी भिजोवन आदलेच दिसा राती तयारी करून बाजारांत स्पेशली उपासाचे हाडपाक वचनारी सुद्धा लोक आसात की फाल्यां उपास मरे हे घेवन यो चल सामान. दिसभर सांगता की म्हाजो उपास जाला मरे, दिसभर सगळ्यांक सांगीत भोंवतात आणि त्याचे उपासाचे म्हणून वेगळे परत चिप्स हाडपाचे. तेका तशें उपास म्हणूंक मेळना. उपास म्हणजे तुका तितको तरी गॅप तुका पोटाक तुका तू बंद करूंक जाय.